हॅलो नमस्कार. आज आपण ऑप्शन मार्केट आणि प्रीमियम आणि टाईम डिके ह्या 2-3 गोष्टीवर सविस्तर बोलणार आहोत. लक्षात घ्या, ऑप्शन मार्केट हा एक मार्केटचा विषय आहे आणि बरेचसे लोक ऑप्शन मार्केटमध्ये काम करतात. त्याचं कारण एक आहे की गुंतवणूक कमी आहे. ऑप्शन मार्केट म्हणजे काय हे सगळं एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. आपण थोडं आता चार्टवर जाऊ आणि चार्टवर मला समजावून सांगता येईल की नेमकं काय. मुळात 2 इंडेक्स आहेत. एक आहे निफ्टी 50 हा मेन इंडेक्स आहे आणि दुसरा आहे बँक निफ्टी. इथं आत्ता मी निफ्टी 50चा चार्ट काढलेला आहे आणि 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. आता हा चार्ट बघून ज्या लोकांना असं वाटते की निफ्टी इथून वर जाईल, लक्षात घ्या, ज्या लोकांना असं वाटते की निफ्टीमध्ये इथून वरची मूवमेंट होईल, ते लोक काय घेतील, कॉल घेतील. कॉल घेतील म्हणजे काय, एक ठराविक प्रीमियम देतील आणि निफ्टीची तेजी विकत घेतील. असं समजू आपण की त्यांनी 100 रुपयाचा एक कॉल खरेदी केला. कॉल याचा अर्थ काय, तो प्रीमियम आहे. लक्षात घ्या, आत्ता निफ्टीची प्राईस चालू आहे 25,454 आणि त्यांना असं वाटतं आहे की इथून मार्केट 25,500 पर्यंत जाईल. म्हणजे कुठपर्यंत जाईल, वरच्या टार्गेट आणि एक 50 पॉईंट वर जाईल असं त्यांना वाटतंय. म्हणून त्यांनी काय केलं, निफ्टीची तेजी खरेदी केली. निफ्टीची तेजी खरेदी केली म्हणजे निफ्टीचा कॉल खरेदी केला. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. याचा अर्थ मला असं वाटतंय की येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये निफ्टी 25,500 पर्यंत जाईल. म्हणून मी थोडे पैसे निफ्टी इंडेक्सवर लावले. आपण याला थोडक्यात आपल्याला समजेल अशा भाषेत पैज असं समजू. आपण जशी पैज लावतो किंवा मला असं वाटते की मार्केट वर जाईल, मी जिंकलो तर मला पैसे मिळतील, मी जर हारलो तर माझे पैसे जातील. ज्या व्यक्तींना असं वाटते की मार्केट वर जाणार आहे ते लोक निफ्टीचा कॉल खरेदी करतील. त्याचं शॉर्ट नेम आहे सी खरेदी करतील. आता असं समजा की मी 24,500चा कॉल खरेदी केला 100 रुपयाला कॉल खरेदी केला. जसं जसं मार्केट वर जाईल तसं तो जो कॉल आहे तो 100चा 102, 103, 105, 110, 115 असा तो कॉल वाढत जाईल. 1 पॉईंटनी कॉल वाढला, 1 पॉईंट वाढला फक्त, लक्षात घ्या, तर आपल्याला 75 रुपये मिळणार आहेत. आणि 1 पॉईंट कमी झाला तर आपले 75 रुपये जाणार आहेत. लक्षात घ्या, ऑप्शन मार्केटमध्ये पैसे कोणाला मिळतात, जशी आपण पैज लावलेली आहे. आता आपण पैज काय लावली, मार्केट वर जाईल असं तुम्हाला वाटतंय. आणि समजा आता चार्टकडे बघा, चार्टकडे काय दिसतंय की मार्केट वर न जाता एक रेड कॅन्डल या लागलेली आहे. याचा अर्थ तुम्ही ती पैज थोडी का विना हरलेला आहात. जर मार्केट खाली आलं तर तो जो 100 रुपयाचा तुम्ही कॉल घेतला होता तो काय होईल, 95 रुपये होईल. म्हणजे 5 रुपये त्यात कमी होतील. हे जे 5 रुपये कमी आहेत ह्याला प्रीमियम कमी होणे म्हणतात. तुम्ही जो प्रीमियम दिला 100 रुपये, त्यातले 5 रुपये तुमचे लॉस झाले. का लॉस झाले, तुम्ही जी पैज लावली होती की मला असं वाटते मार्केट वर जाईल, त्याप्रमाणे प्रत्यक्ष काही घडलेलंच नाही आहे. लक्षात घ्या, प्रत्यक्ष कधी घडणार, जर मार्केट वर गेलं तर. एक साधं प्रिन्सिपल आहे, निफ्टी प्लस म्हणजे निफ्टीचा जर मेन इंडेक्स प्लस असेल तर कॉल रेट प्लस होणार. म्हणजे उद्या निफ्टी 25,500 पर्यंत जर गेला तर तुमचा 100चा कॉल कदाचित 120 रुपये होईल. अंदाजे धरा, म्हणजे 20 पॉईंट वाढले, 20 × 75 म्हणजे जे काय फिगर होईल ते तुम्हाला पैसे मिळतील. निफ्टी डाऊन म्हणजे मार्केट जर खाली आलं तर तो कॉल रेट पण खाली येणार आहे. आता टाईम डिके म्हणजे काय, टाईम डिके म्हणजे थीटा डिके असं म्हणतात. आता थीटा म्हणजे काय, गॅमा म्हणजे काय, डेल्टा म्हणजे काय, हा एक अभ्यासाचा विषय आहे. टाईम डिके म्हणजे काय की आपण जे पैसे लावलेले आहेत या मार्केटमध्ये त्याची काहीतरी एक व्हॅल्यू आहे, त्याला एक वेळ आहे. ठराविक टायमिंगमध्ये म्हणजे आज मार्केट संपायच्या आत जर मी लावलेला कॉल वाढला नाही
तर तो कॉल मेल्ट व्हायला सुरुवात होईल. लक्षात घ्या, मेल्टिंग म्हणजे काय, हळूहळू त्यामध्ये घट होईल. 100चा 95 होईल, 95चा 90 होईल, 90चा 85 होईल. ऑप्शन मार्केटमध्ये एक आहे, तुम्हाला कधी पण बाहेर पडता येते. लक्षात घ्या, ऑप्शन मार्केटमध्ये तुम्ही इंट्राडे पण करू शकता आणि पोझिशन पण करू शकता. पोझिशन करणं तसं रिस्की आहे. लक्षात घ्या, तर 100 रुपयाचा कॉल वर कधी जाणार, जर निफ्टी वर गेला तर, आणि 100 रुपयाचा कॉल खाली कधी येणार, जर निफ्टी खाली आला तर. ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत. आता समजा असं झालं की मार्केटला जिथे तुम्ही कॉल घेतला होता त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारची घट झाली नाही आणि मार्केट पुढं सरकत गेलं, त्याला आपण साईडवे म्हणतो, तरीसुद्धा तुमचे 100 रुपये जो तुम्ही कॉल घेतलेला आहे ते मेल्ट होणार आहेत. म्हणजे त्यामध्ये कमी होणार आहेत. 100चा 90 होईल, 90चा 85 होईल. ह्यालाच आपण टाईम डिके फॅक्टर म्हणतो. ज्याचा अर्थ काय की 15 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटामध्ये तुम्हाला जसं वाटत होतं तसं मार्केटमध्ये कोणतीही ॲक्शन झाली नाही. या बदल्यात तुम्हाला होणारा जो लॉस आहे तो लॉस आहे, तो त्याला आपण टाईम डिके फॅक्टर असं म्हणतो. की जसजसा वेळ जाईल तसं मी लावलेली जी पैज आहे ती मी हरत निघालेलो आहे. आणि जर मार्केट खाली झालं तर पूर्णच हरला तुम्ही. मार्केट खाली आलं तर पूर्णपणे तुमच्या विरुद्ध मार्केट गेलेलं आहे. फक्त एकाच कंडिशनमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. जर मार्केट वर गेलं तर तुमचा कॉल वर जाईल, जर मार्केट खाली आलं तर तुमचा कॉलचा प्रीमियम खाली येईल, आणि जर मार्केट साईडवे गेलं तरी पण तुमचा प्रीमियम खाली येईल. लक्षात घ्या, 100 रुपयाचा कॉल हा 90 रुपये झाला 2 तासामध्ये, याचा अर्थ 10 पॉईंटने तुमचं नुकसान झालं. लक्षात घ्या, ह्यालाच आपण टाईम डिके फॅक्टर असं म्हणतो. हा एक सेन्सिटिव्ह विषय आहे आणि तो थोडा अभ्यास करून शिकला पाहिजे. धन्यवाद.